आज आम्ही संगमनेर मधल्या अशा एका वॉटरफॉलला गेलो होतो का त्याचं आम्हाला ना नावच माहित नव्हतं. आता ह्या वॉटरफॉलला जाण्यामागचं एक मेन कारण असं होतं का आम्हाला तिथे जाऊन ना रील शूट करायची होती. पण तिथपर्यंत जायचा रोड असा होता का तिथे ना चालणं पण मुश्किल होतं. तर नमस्कार मंडळी, मी सुशांत. आज आम्ही संगमनेर मधील पेमगिरी गावातील ह्या वॉटरफॉलला आलो होतो. त्याचं आम्हाला तर आधी नावच माहित नव्हतं. घरी आल्याच्या नंतर कळालं की ह्या धबधब्याला सायखिंडी मधला गीतकाडा धबधबा असं म्हणते. हे नाव बरोबर आहे का चुकीचं आहे? एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा. ह्या धबधब्याच्या आजूबाजूला ना आणखी 2 धबधबे आहेत बरं का, पण ते पाऊस नसल्या कारणाने ना आता बंद होते. फक्त इथं एकच धबधबा चालू होता बरं का, पण आता आम्हाला रील शूट करायची होती म्हटलं काही पर्याय नव्हता, मग आम्ही त्याच धबधब्याला गेलो. धबधब्यापर्यंत जायचा रस्ताच लय भारी बरं का. मध्ये ना काही ठिकाणी दगडांचा छोटा छोटा पूल आहे, काही ठिकाणी दोन्हीकडून पण झाड आणि मधून पाऊल वाटे. धबधब्याच्या पायथ्याशी जायचं म्हटलं ना हाच रस्ता आहे बरं का, जिथं मुरम आणि दगड आहे. इथून वर जाताना ना लय पाय छटकायचे बरं का, पण आता रील शूट करायची होती म्हटलं थोडा तरी रिस्क घ्यायला लागणारच होता. एकदाच आम्ही धबधब्याच्या ना पायथ्याशी गेलो बरं का, आणि तिथून एवढा भारी व्ह्यू दिसत होता ना का आता तुम्हीच बघा. आता आम्ही गेलो ना तेव्हा तिथे जास्त लोक नव्हते बरं का. जशी जशी आमची रील शूट चालू झालं ना तशी पब्लिक पण यायला लागली होती आणि ना ऊन पण पडायला लागलं होतं. त्यात धबधब्याच्या खाली ना इंद्रधनुष्य पण पडला होता. सध्या ना धबधब्याला पाणी थोडं कमी होतं बरं का, त्याच्यामुळे वारा आलं का पाणी ना वाऱ्याच्या साईडला पडायचं. आम्ही ना धबधब्याच्या आधीच ड्रोन व्हिडिओ काढून घेतले होते बरं का खालून, पण वरती गेल्याच्या नंतर आम्हाला रील साठी काही व्हिडिओ लागत होते, मग तिथं पण एकदा ड्रोन फ्लाय केलं आणि धबधब्याच्या अशा काहीतरी भारी भारी व्हिडिओ आले. त्याची ना आपण सिनेमॅटिक आपल्या सेकंड आयडी वरती लवकरच पोस्ट करू. तोपर्यंत लाईक आणि फॉलो करून घ्या.